लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीला घाणीच्या साम्राज्याचा विळखा पडलाय। साचलेल्या मैला मिश्रित घाण पाण्यात चक्क अळ्या आणि किडे पडलेत आणि याच पाण्यामध्ये भाविकांना स्नान करावं लागतंय। बा विठ्ठला तुझी चंद्रभागा झाली मैली। पंढरपूरला विठोरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी 1 कोटी भाविक येत असतात। आलेले भाविक हे पहिल्यांदा चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात। त्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि मग विठोरायाचं पदस्पर्श किंवा मुखदर्शन घेतात। गेल्या 28 युगांपासून ही परंपरा सुरू आहे। मात्र सध्या चंद्रभागेची गटारगंगा झाल्याचं चित्र आहे। मैला मिश्रित ड्रेनेजचं पाणी, काही खासगी संस्थांच्या शौचालयाचं पाणी चंद्रभागा नदीत सर्रासपणे सोडलं जात आहे। साठलेल्या पाण्यामुळे भक्त पुंडलिक मंदिराच्या जवळ पाण्यात किडे अळ्या पडल्यात। हे पाणी पवित्र तीर्थ म्हणून भाविक पिताय आणि त्याबद्दल आता भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पाण्यात किडे आहेत, पाऊस सुद्धा टाकून आले, नुसता घाण पाणी आहे। किडे आळ्या तिथं मध्ये जावायला तरी बी आम्ही देवाच्या नावानं आल्यावर तिथं आंघोळ केलंच पाहिजे म्हणून करले। काय घाण आहे, समजा किडे आहेत, मध्ये आळ्या आहेत, अंगावर चढलेल्या घाण आहे, याच्यामध्ये आंघोळ करू वाट नाही गेले पण आता आम्ही नाहीला दुरून आल्यावर करावंच लागते। आता देवाचं हे आहे म्हणून काही आता ते मानवाने ठरल्या परंतु काही बरोबर नाही, खराब आहे। चंद्रभागा नदी कायम स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही राहावी यासाठी सामाजिक संघटना कायम आग्रही असतात। वर्षातील 4 मोठ्या यात्रांच्या दरम्यान कायम नदीतील स्वच्छतेबद्दल आवाज उठवला जातो। प्रशासन गांभीर्यानं न घेता तात्पुरती स्वच्छता करून मलमपट्टी करतं। मात्र मूळ प्रश्न आजही सुटला नाहीये। येणारा भाविक आपली परंपरा म्हणून मैला मिश्रित पाण्यामध्ये पवित्र स्नान करून देवाचं दर्शन घेतोय। मात्र प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्यानं महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा आता इशारा दिलाय। आता येणारी जी वारी आहे त्या वारीच्या आत स्वच्छ निर्मळ पाणी उजनीतनं लवकरात लवकर सोडावं। तुम्हाला भाविकाची काळजी असेल तर सोडा। आणि आम्ही आता आंदोलन करून थकलेलो आहे। आता आम्ही सर्व फोटोग्राफ शूटिंग घेऊन आम्ही जनहित याचिका या पाण्यासाठी दाखल करणार आहे। देवेंद्र फडणवीस सरकारनं 2016 मध्ये नमामि चंद्रभागा योजनेची घोषणा केली। 20 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली। तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात पुढाकार घेतला होता। मात्र ही योजना सध्या तरी कागदावरच राहिलेली आहे। त्यामुळे पंढरीत आलेल्या भाविकांना बा विठ्ठला तुझी चंद्रभागा मैली झाली असंच म्हणावं लागतंय। धर्म परंपरांसाठी आग्रही असलेल्या महायुती सरकारला चंद्रभागा नदीचं पावित्र्य जपण्याची सद्बुद्धी बा विठ्ठलानं द्यावी अशीच भाबडी आशा आता वारकरी व्यक्त करतायत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।